हॅलो, स्वागत आहे तुमचं अनुपमाज व्लॉगमध्ये. तर आता हे 2-3 दिवसात आपण पाहतो की सगळेजण वातावरण खूप छान झाले, थोडंसं वातावरण बदलले आणि उन्हाळा थोडासा कमी झाल्यासारखं वाटतंय. म्हणून थोडंसं छान वाटतंय की असं आपण म्हणजे अंगणातसुद्धा जायला नको वाटत होतं इतके दिवस. पण आता छान वाटलं आज, म्हणून मग थोडंसं अंगणात एक थोडासा फेरफटका. आणि पाहताय तुम्ही कोरफड पण खूप छान झाली, उन्हात खूप सुकली होती पण आता छान दिसत आहे. आणि हे नुकतंच मी आणलं होतं माझ्या मैत्रिणीकडनं, तर त्याला पण आलेत 2-3 पान. तर छान वाटत होतं. आणि उन्हाळा असला तरी आपल्याला सुगंध देणारा, दरवळणारा आपला मोगरा. तर असं छान वाटलं थोडंसं झाडांजवळ गेल्यावर, रंगीबेरंगी सगळं पाहून. कारण इतके दिवस एवढं उन्हाळं होतं की नकोच वाटत होतं. त्यानंतर मग सकाळची कामं आटोपल्यावर दुपारच्या नंतरचं जे माझं रुटीन आहे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सगळं सकाळची कामं वगैरे झाल्यावर, दुपारी थोडा आराम झाल्यावरच हे कामं की गच्चीवरून कपडे घेऊन येणं, वाळलेले, आणि त्याच्या घड्या करणं. आणि मग हे सगळं काम करत असताना आपण प्रत्येक स्त्री जेव्हा कपड्यांच्या घड्या करते, तुम्ही पहा की किती नीटनेटकेपणा असतो प्रत्येकीचा. वेगवेगळं असतं घड्या करण्याचं काम, पण त्याच्यात पण खूप नीटनेटकेपणा असतो. आणि म्हणजे आपण तरी, माझ्या आई तर अशा घड्या घालत असते कपड्यांच्या की असं वाटतं की जसं काही ते इस्त्री केलेले कपडे छान, त्याला परत परत त्याच्यावरून हात फिरवून ते कपड्यांना घड्या घालणं. तर असं आपण म्हणतो की जे काम प्रत्येक स्त्री करत असते, काम करताना ती ज्या पद्धतीने काम करते त्यातूनच तिचा स्वभावसुद्धा कळतो आणि तिचा नीटनेटकेपणाही त्यातूनच कळतो. तर अशा पद्धतीनं हे तर सगळे कामं स्त्रियांना करावीच लागतात. आणि मग हे संध्याकाळी, कारण जर ठेवले आज आपण, बऱ्याच वेळा असं होतं की काहीतरी होतं आणि कपडे आणायचे, आणि मग एखादी चेअर अशी असते घरामध्ये की त्याच्यावर ते कपडे साचत राहतात. पण मग असं कधीतरी, मग त्या दिवशी अचानक आपण असं ठरवतो की नाही, आता असं नाही करायचं, रोजची रोज घडी करायची. आणि परत तेच कधीतरी होतं, 2-3 दिवस होतं, परत रुटीन आपलं सुरू होतं. तर अशा पद्धतीनं मी सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे केल्या. आणि त्यानंतर मग माझं एक पार्सल पण येणार होतं, वाट पाहत होते. फोन नुकताच येऊन गेलेला होता पार्सल, म्हणजे डिलिव्हरी बॉयचा. तर वाट पाहत होते त्या पार्सलची, कारण पार्सल मी खूप आवडीने मागवलेलं होतं. आणि पार्सल पण असं होतं की आपल्या आवडीचाच विषय, सगळ्या आपल्या माझ्या मैत्रिणींचा आवडीचा विषय. आणि वाट पाहत होते पार्सलची, कपड्यांच्या घड्या करतच. तर हे छोटे छोटे कपडे जे असतात ना, हे घड्या करताना खूप असं छान वाटतं ना. आपले मोठे कपडे आणि हे छोट्या कपड्यांमधला फरक, हे छोटे कपडे जेव्हा घड्या करतो ना, हाताला छान वाटतं, मस्त वाटतं हे छोटे कपडे घड्या करत असताना. तर मग असंच म्हणजे आपण जे चाललेलं होतं काम, त्यातच माझ्या डोक्यात तेच विचार होता, फोन तर येऊन गेलेला आहे डिलिव्हरी बॉयचा ना, आता कधी येईल. कारण इतकी मी आतुरतेने त्या पार्सलची वाट बघत होते. कारण तारीख तर दिलेली होती 26 तारीख. पण मग म्हणलं आता चला येईलच आज. त्यात मग आलंही पार्सल. आणि पार्सल मी मागवलेलं तर सुदती, हे जे साडीचं ब्रँड आहे, तिथून एक मी साडी मागवलेली होती कॉटनची. आणि खूप सुंदर ती साडी दिसत होती. जेव्हा मी ते मागवली होती साडी, तेव्हा त्यामध्ये खूप छान दिसत होती ती साडी. आणि बरोबर एकदम जशी याच्यात दिसत होती तशीच साडी सेम आली. ती खूप सुंदर साडी आलेली आहे. आणि ही कॉटनची साडी, कॉटनच्याच साड्या मला सहसा आवडतात. ही सुंदर अशी साडी आली सुदतीकडनं. तर ही खूप छान साडी आहे. आणि साडीची प्राईस पण जवळपास काहीतरी 999 अशी काहीतरी होती. तर साडी खूप छान आली. हे ब्लाऊज पीस पण आहे त्याच्यासोबत. तर खूप सुंदर, आणि हाताला पण इतकी सॉफ्ट ही साडी वाटत होती. आणि कलर कॉम्बिनेशनही खूप छान वाटत होतं. म्हणजे डार्क येलो पण नाही, मस्त छान असं लेमन येलो, आणि त्यासोबत व्हाईट जे कॉम्बिनेशन आहे, खूप छान वाटत होतं हे. आणि साडी मला खूप आवडली. त्यानंतर म्हणलं चला हॉलमध्ये एकदा, हॉलमधलंही आवरणं आवश्यक होतं. तर हॉलमध्ये आले. आणि हॉलमध्ये हे सगळं जरा पुसलं ना 2-4 दिवसांनी की छान वाटतं, नाहीतर लगेच धूळ होते. आणि ती धूळ समजा तशी दिसायला लागते, कारण डार्क जे असतात फर्निचर वगैरे, त्यावर तर ती लगेच धूळ दिसते. जरा फेंट असल्यावर तरी ती धूळ इतकी जाणवत नाही, पण डार्क असलं सगळं की त्याच्यावर खूप लगेच धूळ जाणवते. म्हणून मग हॉलमध्ये येऊन हे सगळं पुसायचं. हे सगळं आज काम करून घेतलं, कारण आज सुट्टी पण होती. मग हे सगळं काम करून घेऊ म्हणलं. तरी पण हे खालचं जे आहे याच्यावर जरा धूळ जास्त दिसत होती, कारण ह्याचा डार्क कलर आहे. आणि ह्या गाड्या तर आमच्या देवांश आणि कियांशच्या हॉलमध्ये सगळं गच्च ह्या गाड्यांनीच भरलेलं असतं. गाड्या, सायकल, एवढा पसारा. हॉल एवढा मोठा असूनही त्यांना काही पुरत नाही त्यांच्या खेळण्यांना.
आणि जेव्हाही हे पुसत होते तेव्हाही कियांशचं मध्ये मध्ये येणं सुरूच असतं, कारण त्याला कसं असतं की हे सगळं बघायचं असतं मी काय करते, मध्ये मध्ये करायचं असतं, लाईट लावायची बंद करायची असं काहीतरी काम सुरूच असतं. तर सगळं पुसून वगैरे घ्यायचं होतं, कारण स्वच्छता करणं आता जिथं असं म्हणतात की हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे. तर त्या पद्धतीनं मग आज सगळं म्हटलं पुसून घेऊया, थोडंसं निवांत पण नाही वाटत होता. गरमीने एवढी त्रास होत होते की हॉलमध्ये जायलासुद्धा नको वाटत होतं. आणि हे कपाटांवर पण धूळ जाणवत होती ती, कारण एक 8 दिवसापासून विचार तर करत होते पण जायचीच हिंमत होत नव्हती हॉलमध्ये. एवढी गरमी आणि दुपारी हॉलमध्ये जाऊन हे सगळं करायचं म्हणजे नको वाटत होतं. छान वाटत होतं मस्त थंड झोपून राहायला, किंवा मग सतत असं वाटत होतं कूलर पुढं AC पुढं बसून राहावं. तर मग आज हे सगळं हॉलमधले सगळे कपाटं वगैरे पुसून घेतले. म्हटलं थोडं थोडं एक एक कोपरा एका दिवशी केलं की आपल्यालाही बरं पडतं, की एकाच दिवशी सगळं काही शक्य नसतं एवढं सगळं घराचं. तर म्हटलं चला एक कोपरा आज करून घेऊया. अशा पद्धतीनं सगळं म्हणजे हॉलमधलं सगळं फर्निचर वगैरे पुसून घेतलं. त्यानंतर झाली संध्याकाळ, आणि संध्याकाळी मग किचनमध्ये जे सगळं आवरून ठेवलेलं होतं, संध्याकाळी किचनमध्ये येऊन आपली तयारी, तर आपल्याला स्वयंपाकाची वगैरे करायची असते, चहा पाण्याची पण तयारी असते. तर आज थोडंसं लेटही झालं होतं चहापाणी करायला, कारण माणसं घरात असतील म्हणजे पुरुष मंडळी घरात असेल की लवकरच चहापाणी करतो आपण, पण पुरुष मंडळी नसली की आपलं चालत असतं. मग काही नाही, आज एकटीसाठीच मला कॉफी वगैरे करायची होती, तर मी म्हटलं चला आज बाकीचं सगळं झाल्याशिवाय आज कॉफी पण घ्यायची नाही. जवळपास 5:15 वाजून गेलेले होते, आणि त्यानंतर मग मी आले किचनमध्ये, आणि मग म्हटलं चला आता कॉफी वगैरे करायची, तर दूध वगैरे आधी बाहेर काढून ठेवूया. आणि मग किचनमध्ये आल्यावर दूध वगैरे असं बाहेर काढून ठेवून म्हटलं आता दिवा लावण्याची तयारी आपण करूया, कारण संध्याकाळची वेळ प्रसन्न वेळ, आणि दिवा लावल्यावर खूप छान वाटतं संध्याकाळी, आणि सगळंच आज निवांत होतं, कारण पुरुष मंडळी घरात नसली कामं सगळीच आपली निवांत होत असतात. नसले तरी म्हणजे असं वाटतं की कामं होतात, आणि असल्यावर आपल्याला थोडंसं लेट होतं, पण ठीक आहे. तर मग अशा पद्धतीनं सगळंच हळूहळू माझं चाललेलं होतं. कॉफी करण्यासाठी दूध काढून ठेवलं होतं, पण दिवा लावून मग थोडंसं देवापुढं थोडी प्रार्थना वगैरे, थोडं बरं वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि संध्याकाळी थोडंसं मग व्यंकटेश स्तोत्र वगैरे वाचत असते, आणि हे माझ्याकडं बेलाचं झाड आहे त्याच्या खाली पण असं छोटासा दिवा लावत असते, छान वाटतं. तर अशा पद्धतीनं सगळं झाल्यावर म्हणलं चला आता निवांत, आता आपलं कॉफी घेणं आणि स्वयंपाक करणं लगेचच करता येईल एकामागे एक. मग हे सगळं दिवा वगैरे लावून झाल्यास मग आले स्वयंपाकघरात, आणि त्यानंतर माझी कॉफी, आणि लगेचच मला करायचं होतं स्वयंपाक. हे बेलाचं झाड एका म्हणजे जारमध्येच लावले, पण असं छान झालं आहे बेलाचं झाड पण. तर छान वाटतं, कोणी आलं की लगेच ह्या बेलाच्या झाडाकडे लक्ष जातं. तर अशा पद्धतीने तुळशीची पूजा, तुळस, बेलाचं सगळं झाल्यानंतर मग माझी कॉफी आणि स्वयंपाक. तर कसं वाटलं तुम्हाला माझं आजचं रुटीन दुपारनंतरचं, तर नक्की सांगा. आणि तुम्ही पण म्हणजे यात काही वेगळं तर सगळ्याच जणी हेच करत असतात, तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. तर प्रत्येकीने आपली कामं, संध्याकाळची कामं हेच रुटीन असतं. तर चला आजच्यासाठी एवढंच होतं. तर भेटू पुन्हा, बाय.